HM घाटमाता न्यूज। शेतकऱ्याच्या जमिनीत कोणतीही कल्पना न देता वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून खांब उभारण्यात आले आहेत। ठेकेदाराच्या या मनमानीमुळे शेतकऱ्याचा संताप उफाळून आला आहे। बनपुरी गावातील शेतकरी विकास विष्णू हेगडे याच्या शेतात हा प्रकार घडला आहे। बनपुरी गावातील गट नंबर 1130 मध्ये शेतकरी विकास हेगडे यांचं शेत आहे। सध्या वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता शेतात थेट खांब उभारले आहेत। एवढंच नव्हे तर शेतात डिस्ट्रीब्युशन पॉइंट सुद्धा उभारण्यात आला आहे। शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी याला विरोध केला, मात्र ठेकेदारांनी विनंती धुडकावून काम सुरूच ठेवलं। मी अरुण जयवंत गुटगडे, राहणार बनपुरी, एक सर्व्हिसमॅन। आज कॅमेरासमोर येण्याचं कारण एवढंच आहे की माझ्या गावातले मित्र विकास विष्णू हेगडे यांच्या रानामध्ये परस्पर त्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना न देता त्यांच्या रानामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला आहे आणि तो तात्काळ काढून घ्यावा ही आम्ही विनंती आटपाडी उपअभियंता यांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर कारवाई करता असं म्हणून सांगितलेलं आम्हाला, पण लवकरात लवकर कारवाई कधी होणार हे अजून आम्हाला त्यांनी क्लिअर केलेलं नाही आहे। आम्ही आमच्या वतीने कायद्याच्या रीतीने आम्ही ते काम पूर्ण करतोय। प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही लेटर देतोय, सगळं काही करतोय। आम्ही ज्यांनी हे काम हातात घेतले त्या लोकांना सुद्धा आम्ही पूर्वकल्पना दिली होती की तुम्ही आत्ता बसू नका, आम्हाला स्पॉटला येऊ द्या, आम्हाला ते बघू द्या, आमचं काय नुकसान आम्हाला बघू द्या। पण त्यांनी फोन करून सुद्धा आम्हाला दमदाटी दिलेली आहे, म्हणजे माझ्या मित्राला दमदाटी दिलेली आहे। आणि त्यांच्या थ्रू मी आज समोर ह्यासाठी आलेलो की एखाद्या गोरगरिबाला जर आम्हाला न्याय पाहिजे असेल तर आम्ही जायचं कोणाकडे? जर आम्ही कायद्या चौकटीत जाऊन काम करतोय तर आम्हाला न्याय भेटत नाही, तर आम्ही आमच्या कायद्याने काम केलं तर उद्या कायद्याने आमच्यापर्यंत येऊ नये एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे। शेतकऱ्याने या संदर्भात आटपाडी येथील उप अभियंता, कार्यकारी अभियंता विटा आणि करगणी शाखा यांना लेखी निवेदन दिलं आहे। शेतकरी ठामपणे म्हणतो की खांब हे बेकायदेशीरपणे लावले आहेत। शेतकऱ्याच्या इशाऱ्यानंतर आटपाडी येथील अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत निर्णय मंगळवारी होण्याची शक्यता आहे। विकास विष्णू हेगडे, बनपुरी। माझ्या रानात त्यांनी डीपी लावलेली आहे। 1130 गट नंबर आहे। त्या रानामध्ये ह्यांनी MSCBनी डीपी बसवलेला आहे। मला न विचारता मी फोन केला तर फोन तर काय प्रत्युत्तर मला काय भेटलेलं नाही आहे, म्हणून मी सातारावरून इकडे आलो आहे। मी त्यांना सांगितलं होतं थांबा म्हणून, पण ते काय थांबले नाही, त्यांनी जबरदस्ती करून लावून घेतलेलं आहे। नाही, मला न विचारता त्यांनी लावून घेतलेलं आहे। मी येऊपर्यंत ते थांबले पण नाहीत, त्यांनी ते डीपी लावून घेतलेले आहे। जबरदस्तीच केल्यासारखं आहे। आम्ही येऊपर्यंत त्यांनी थांबायला पाहिलं तर ते थांबले नाहीत, ही माझी समस्या आहे। दमदाटी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय वीज वितरण कंपनीकडून खांब उभारले जात आहेत, ही वस्तुस्थिती गंभीर आहे। ठेकेदाराच्या मनमानीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येत्या काळामध्ये शेतकऱ्याचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। HM घाटमाता न्यूज।